म्हणजे रुक्मिणीचं प्रेम होतं, बरोबर, हे सगळ्यांना माहिती आहे की कृष्णावर रुक्मिणीचं प्रेम होतं. तसं सत्यभामाचं पण प्रेम होतं. पण सत्यभामाचं जे प्रेम होतं, तिला नेहमी असं वाटायचं की माझंच प्रेम हे सगळ्यात जास्त आहे. शी ऑलवेज फील जेलस ऑफ अदर्स, की असं काही नाहीये, माझंच प्रेम सगळ्यात जास्त आहे, असं तिचं म्हणणं होतं. तर एकदा काय होतं की तिला ना सत्यभामेला खूप शो ऑफ करायची सवय असते. मग एका अशाच चांगल्या दिवशी ती जाते आणि कृष्णाला म्हणते की कृष्ण, मला ना तुझी तुला करायची. तुला करणं सगळ्यांना माहिती आहे, म्हणजे तराजू असतो, लहान मुलांनी ऐका. तुला 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 म्हणजे काय, आपण वजन करतो माहितीये, वजन. हा, तर ते बॅलन्स करतो ना ते इन्स्ट्रुमेंट, दोन साईडला दोन सेम वजन ठेवले की ते बॅलन्स्ड होतं ना. तर तसंच एका बाजूला कृष्ण बाप्पाला बसवायचं आणि दुसऱ्या बाजूला वस्तू ठेवायच्या. मग कोणत्याही वस्तू, कधी कधी नारळ ठेवतात, कधी कपडे ठेवतात, कधी दागिने ठेवतात, असं. तर कृष्ण म्हणतात ठीक आहे, बघ हो, पण जमेल ना तुला? ती म्हणते का नाही जमणार, मी सत्यभामा आहे. बरोबर, आज त्रिलोकामध्ये माझ्या श्रीमंतीचा गवगव आहे, ती मी सत्यभामा आहे, आणि तू मला म्हणतोस की मला जमेल का तुझी तुला करणं? का नाही जमणार? जमणारच. कृष्ण जातात जातात आणि तुलेमध्ये बसतात एका बाजूला. जसे बसतात तसे सुरुवातीला सुरुवातीला सगळी वस्त्र ठेवली जातात, अगदी उंची उंची वस्त्र ठेवली जातात, उंची वस्त्र ठेवली जातात, सगळी कपडे, सगळे कपडे ठेवले जातात, एकदम छान छान कपडे ठेवल्यावर तुला काही हलत नाही. मग ठेवलं जातं श्रीफळ, श्रीफळाने पण काही हलत नाही. मग ठेवले जातात धान्य, श्रीफळ म्हणजे नारळ. मग ठेवले जातात धनधान्य, धनधान्य म्हणजे सगळे काय ग्रॉसरी आयटम सगळे असतात ना, सिरियल्स, व्हीट वगैरे, सगळं राईस, व्हीट, तांदूळ, हा तांदूळ, गहू सगळं ठेवलं जातं. बरोबर, तरीही ती तुला हलत नाही, तरीही ती तुला हलत नाही, ती हलतच नाही. आता काय करायचं? शेवटी सगळे दागिने ठेवले जातात, महालात जितकेही दागिने, जितकेही सोनं नाणं हिरे मोती जे काही होतं ते सगळं ठेवलं जातं. ते सगळं ठेवल्यानंतर सुद्धा तुला हलत नाही. अख्खं अख्खं गाव जमा झालेलं असतं हे बघायला, तुला बघायला. कृष्णाची अख्खी नगरी जमा झालेली असते. सत्यभामेला वाटतं की आता माझी नाचक्की होईल, एवढ्या सगळ्यांसमोर मी करू तर काय करू. ती जाते रुक्मिणीपाशी, रुक्मिणीचे पाय धरते आणि सांगते की अगं रुक्मिणी ताई, मला सांग की मी काय करू म्हणजे ही तुला हलेल, तू मला काहीतरी सांग. ती बाहेर जाते, तुळशी वृंदावनाकडे जाते, एक तुळस तोडते, तिच्या हातात देते तुळशीचं पान आणि सांगते ही तुळशीचं पान तू त्या तराजूत ठेव. जसं ते तुळशीचं पान तिथे ठेवलं जातं तशी ती तुला अगदी बॅलन्स्ड होते. कारण तुळशीला बाहेर असल्याचा गर्व नाही आणि खंतही नाही, ती फक्त त्याच्या नजरेसमोर आहे, त्याच्यातच ती सुखी आहे. असंच प्रेम असावं हे सांगण्यासाठी कृष्णाने केलेली ही लीला आहे. आणि अशा पद्धतीने सत्यभामेला हे कळलं की हे असं स्वार्थी प्रेम असता कामा नये, निस्वार्थ प्रेम जो कृष्णावर करतो तोच खरा भक्ती.